नमस्ते. कथेचं नाव आहे जबरदस्तीचे लग्न. आरशासमोर बसून धृती तिच्या सुंदर लांब काळ्या केसांची वेणी घालत होती आणि हळू आवाजात गालात हसत गाणं गुणगुणत होती. तेव्हा मागून कोणीतरी खोलीत शिरले. आवाजावरून ती ओळखू शकत होती की तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा प्रेमळ नवरा आकर्ष होता. आकर्षने खोलीत प्रवेश करताच त्याच्या बेडवर ठेवलेली धृतीची साडी उचलून जमिनीवर फेकली. किती वेळा सांगितलंय, हा कचरा बेडवर ठेवू नकोस, समजत नाही का तुला? आकर्ष म्हणाला. कचरा नाहीये ती, माझी साडी आहे आणि ती सुद्धा पूर्ण 3000 रुपयांची आहे. तीही माझ्या करून देण्यात आली होती, ती खाली का टाकलीत? धृती म्हणाली. मला माझ्या बेडवर तुझी कोणतीच वस्तू परत दिसली नाही पाहिजे, आकर्ष म्हणाला. आणि दिसली तर काय कराल? धृती तिच्या मोठमोठ्या डोळ्यांच्या पापण्या मिचकावत म्हणाली. रागाने चिडलेला आकर्ष धृतीच्या जवळ आला. भीतीने ती भिंतीला चिकटून राहिली. जर दिसली तर तुला तुझ्या सामानासह उचलून खोली बाहेर टाकेन, आकर्ष म्हणाला. आणि हा कशाचा एवढा घाणेरडा स्मेल येतोय? आकर्ष नाक मुरडत म्हणाला. सुगंधी तेल मी नुकतीच वेणी घातली आहे. तुम्हाला हवे असल्यास मी तुमच्या डोक्याला मालिश करून देऊ का? धृती तिची वेणी चापकासारखी फिरवत म्हणाली. उफ, काही गरज नाही, गेट लॉस्ट, तो हाताने नाक बंद करत म्हणाला. हा, काय म्हणायचं आहे? मराठी येत नाही का तुम्हाला? धृती एका सामान्य अडाणी शैलीत बोलली. मी म्हणालो इथून निघून जा आणि पुन्हा माझ्या खोलीत बसून हे तेल लावायची गरज नाहीये, जा बाहेर इथून, असे म्हणत त्याने अतिशय उद्धटपणे धृतीचा हात धरला आणि तिला खोली बाहेर काढले. 25 वर्षाचा आकर्ष लंडन कॉलेजमधून MBA पूर्ण करून नुकताच भारतात परतला होता. इकडे गावामध्ये त्याला वडिलांचा व्यवसाय सांभाळावा लागला. आकर्ष मोहिते हा मोहिते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक रक्षित मोहिते यांचा मोठा मुलगा होता. लंडनमध्ये राहून आणि भरपूर जिमिंग करून आकर्षने चांगली एथलेटिक बॉडी बनवली होती. त्याचे कपाळापर्यंत येणारे केस, गोरा रंग आणि 6 फूट उंचीने त्याला फिल्मी हिरोचे रूप दिले. दुर्दैवाने कोल्हापूरजवळील एका गावात आकर्षचे वडील रक्षित यांच्या जमिनीवरून बराच काळ वाद सुरू होता. रक्षितला तिथे चामड्याचा कारखाना काढायचा होता, तर गावच्या सरपंचाला तो कारखाना कोणत्याही किमतीत तिथे सुरू होऊन द्यायचा नव्हता. रक्षितने सरपंचाला पैसे देऊनही आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तो अपयशी ठरला होता. सरपंच रमेशराव खूप इमानी होते. तसेच सरपंचजी रक्षितच्या घरदार आणि प्रसिद्धीमुळे खूप प्रभावित होते. इमानदारी कितीही खरी असली तरी ती विकण्यासाठी चांगली किंमत असली पाहिजे. शेवटी रक्षितने सरपंचांशी एक मोठा करार केला. सरपंचांनी त्यांची एकुलती एक मुलगी धृती हिचे लग्न त्यांचा मोठा मुलगा आकर्ष सोबत ठरवले. त्यांनी आपल्या मुलाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. आकर्षने लग्नास नकार दिल्यावर त्यांनी त्याला धमकी दिली की जर त्याने लग्न केले नाही तर ते त्याला बिझनेसमधून तसंच मालमत्तेतून काढून टाकतील. आपला बिझनेस मोठ्या उंचीवर नेण्याची इच्छा असणाऱ्या आकर्षला वडिलांच्या निर्णयासमोर पराभव स्वीकारावा लागला आणि धृतीने मोहिते कुटुंबातील मोठी सून म्हणून घरात प्रवेश केला. 20 वर्षांची धृती पाटील ही गावातील गावढळ मुलगी, दिसायला प्राजक्ताच्या फुलासारखी, तेजस्वी, खेळकर स्वभावाची. जणू तिच्या वयाचा बालिशपणा दूर झालेला नाही. कशीबशी गटांगळ्या खात तिला BA पास करता आले. असो, धृतीसारख्या मुलीला BA पेक्षा जास्त काहीतरी शिक्षण देणे हे सरपंचांनाही
त्यांच्या पैशाची उधळपट्टी वाटायची. कसं आहे ना, वाचन आणि लेखनापेक्षा तिला तिच्या पुस्तकांच्या पानांची विमाने आणि बोटी बनवण्यात जास्त रस होता. सरपंचांनी पण ताबडतोब मोठ्या कुटुंबात मुलीचे लग्न करून आपल्या एकमेव जबाबदारीतून मुक्ती करून घेतली. मोहित्यांना हुंडा म्हणून कारखान्यासाठी जमीन तर मिळालीच, पण त्यांच्या फूड मिलसाठी कच्चा मालही सरपंचांच्या शेतातून दरवर्षी पुरवला जाऊ लागला. नात्यातील लोक खुश नव्हते. आपल्याकडे चांगल्या मुलांची कमतरता होती का? पण सरपंचांना फक्त आपली मुलगी रुबाबदार ऐशो आरामात नांदताना दिसत होती. गावातील बहुतेक मुलींप्रमाणे धृतीही घरकामात पारंगत होती. मग ते स्वयंपाकघर असो, साफसफाई असो किंवा घराची सजावट. धृतीमुळे सरपंचांचे अंगण नेहमी गाईच्या शेणाने चापून चोपून सारवलेले दिसायचे. भाकरी, पुरणपोळ्या, रसेदार भाज्या, क्वचितच असा कोणताही पदार्थ असेल जो तिला तयार करता आला नसेल. पण धृतीच्या नशिबी शेणाने माखलेले अंगण नव्हते, तर ग्रॅनाइट आणि संगमरवरीत चकाकणारे मजले होते. तिला कितीही पदार्थ कसे बनवायचे हे माहीत असले तरी तिला गावातील मूर्ख आणि अशिक्षित समजून स्वयंपाकघरातून प्रवेश देखील दिला जात नव्हता. सासरच्या घरात तिचे शोषण झाले आहे असे अजिबात नव्हते, पण तिच्या पराक्रमामुळे सगळेच त्रस्त झाले होते. एक दिवशी धृती स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी गेली असता तिने हँड ग्लोव्ज न घालता थेट गरम मायक्रोवेव्ह मध्ये हात घातला आणि ती भाजली. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे तिने तिची खोली व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि तिची साडी व्हॅक्यूम क्लीनर मध्ये अडकली. सुदैवाने खोलीत आकर्षशिवाय कोणीच नव्हते, पण तिला प्रेमाने समजून सांगण्याऐवजी आणि व्हॅक्यूम क्लीनर कसे चालवायचे हे शिकवण्याऐवजी आकर्षने तिच्यावर राखून तिला खोली बाहेर हाकलून दिले. तेव्हापासून सर्वांनी कानाला खडा लावला आणि नोकरांना सर्व कामे करू दिली. धृतीचा निरागसपणा इतका होता की तिच्यासाठी नवरा बायकोंच्या नात्याचे ज्ञान फक्त टीव्ही मालिका आणि चित्रपटांपुरतेच मर्यादित होते. तिला आकर्षचे तिच्या आजूबाजूला असल्यावर गुदगुले झाल्यासारखे वाटायचे. मूवीमध्ये हिरो हिरोईन सोबत करतात तसे आकर्षणेही तिच्यासोबत मस्ती खोडी कराव्या असे तिला वाटत होते. पण आकर्षला धृतीचे आजूबाजूला असणे क्षणभर सुद्धा खपत नव्हते. जेव्हा आकर्ष खोलीत नसायचा तेव्हा ती त्याच्या शर्टचे हात कमरेला गुंडून डान्स करायची. आकर्षने तिचा कितीही अपमान केला तरी तिला काही फरक पडत नव्हता. ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. एक कारण पण होतं. आकर्ष व्यतिरिक्त ती घरात सगळ्यांची लाडकी होती. सासू असो की सासरे, धृतीचे नाव दिवसभर सर्वांच्या ओठावर होते. धृती आणि आकर्षच्या लग्नामागे काही कूटनीती असतील, पण रक्षित आणि त्यांची पत्नी शोभाला धृती पहिल्या नजरेत पसंत पडली होती. सगळ्यात जास्त तिचं तिच्या आजी सासूवर म्हणजेच आकर्षच्या आजीवर प्रेम होतं. लवकरच 80 वर्ष पूर्ण होणाऱ्या अपंग आजीची काळजी घेण्यासाठी 3 नोकरांची नियुक्ती करण्यात आली होती. तिला एक वेगळी खोली होती. धृतीने सर्व नोकरांना काढून त्यांची सर्व कामे हाती घेतली होती, कारण तसंही तिला खर्च काही काम करावं लागत नव्हतं. म्हणूनच ती दिवसभर आजीच्या मागे पुढे असायची. कधी कधी ती तेलाने त्यांच्या जीर्ण झालेल्या हातापायांची मालिश करायची. कधी कधी ती त्यांच्या उरलेल्या पांढऱ्या केसांच्या वेणीमध्ये रिबीन बांधायची. कधी कधी ती हाताने चोळून मोळून गरम पाण्यात त्यांना अंघोळ घालायची. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी ती त्यांना स्वतःच्या हाताने खायला घालायची. आजीला आपल्या नातसूनाचे कौतुक वाटायचे. जवळीक माणसाचा प्रत्येक आजार बरा करत असतो असे म्हणतात. कधी काळी आजीला बाजूला वळताही येत नसे आणि आता
ती कसलाही आधार न घेता बेडवर उठून बसायची. धृतीने आपल्या आजीची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि आजी देखील मनापासून आशीर्वाद द्यायची. खूप लहान लहान बाळ तुझ्या मांडीवर खेळतील, तुझी मुलंही तुला आनंदात ठेवतील. पण त्यांना कुठे माहीत, त्यांचा नातू मुलं होण्याची वेळ चालू देणार नाही. तिला तिच्या दिराच्या रूपाने घरी खूप चांगला मित्रही मिळाला होता. अर्णव मोहिते, रक्षितचा धाकटा मुलगा आणि आकाशचा धाकटा भाऊ. अर्णव धृतीच्या वयाचा होता, त्यामुळे दोघांचे खूप चांगले जमायचे. धृतीला वहिनी म्हणण्याऐवजी तो तिला फक्त नावानेच हाक मारायचा. यावरून त्याला घरी खूप फटकारले, पण त्याला काही फरक नाही पडायचा. त्याला घरातील कोणाची भीती वाटत असेल तर तो होता त्याचा मोठा भाऊ आकर्ष. अर्णव शहरातील एका फेमस कॉलेजमध्ये BBA करत होता, ज्यात त्याला अजिबात रस नव्हता. त्याला सिंगर व्हायचे होते. गाणी गाणे ही त्याची हॉबी होती आणि त्याला त्यातच आपले प्रोफेशन बनवायचे होते. धृती, इकडे ये माझ्या बरोबर. धृतीचा हात धरून तिला ओढत अर्णव म्हणाला. अरे रे थांब, सांग काय काम आहे. आजीच्या खोलीतील बेडवर चादर पसरवणारी धृती रागाने बोलली. अरे लवकर ये, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. अर्णवच्या डोळ्यात थट्टा मस्करी दिसत होती. तर मित्रांनो, उर्वरित कथा पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि नवीन कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.